नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं RDL अकॅडमीमध्ये. बघा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्याच्या परीक्षा होणार की नाही याच्यावरती आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो की त्या ठिकाणी काल एक पत्रक आलेलं की परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. आता नेमकं परीक्षा होणार का नाही याच्या संदर्भात अजून एक पत्र तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की परीक्षा होणार की नाही. ग्रामविकास व पंचायत विभाग, महाराष्ट्र शासन यांचं हे पत्रक आहे 7 तारखेचं. बघा, 7/6/2024. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती 2023 रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत या ठिकाणी सांगितलं आहे. बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या 4 संवर्गाच्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. तथापि रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असलेली त्या कारणानं रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील, असा आपणाला उपरोक्त संदर्भ 1च्या पत्रान्वये कळविण्यात आलं होतं. म्हणजे आपल्याला अगोदर सांगितलं होतं की या 3 जिल्ह्यांच्या परीक्षा या नंतर होतील. आता दुसरा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 अन्वये भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवलं आहे. म्हणजे परीक्षा घेऊ शकता, कुठलाही आक्षेप नाही असं त्यांनी निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी कळवलेलं आहे. सबब सदर उपरोक्त नमूद 3 जिल्हा परिषदांसह सर्व 21 बिगर पेसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गाच्या परीक्षा 10/6/2024 पासून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती. याच्यावरून तुमच्या लक्षात काय आलं की काल जे पत्रक आपण बघितलं होतं, बघा इथं सांगतोय मी तुम्हाला हे पत्रक की 10%चं जे आहे रायगड जिल्हा परिषदेने या ठिकाणी काढले की 10% आरोग्यसेवक 40%, 10 तारखेला होणारी परीक्षा याच्या परीक्षा होतील असं सांगितलेलं आहे. आणि मग काल टेलिग्रामवर एक मेसेज फिरत होता की ह्या परीक्षा अशा होणार आहेत, ज्यांनी या जिल्ह्यात अर्ज केला त्यांची परीक्षा नाही आहे, तर ज्यांनी सेंटर निवडले रायगड त्यांची परीक्षा आहे, असा मेसेज फिरत होता. परंतु आत्ताच्या पत्रावरून आपल्याला स्पष्ट होतं की तुमच्या परीक्षा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या होऊ शकतात. आता हे कसं कळणार तुम्हाला होणार की नाही? बघा, आज अपेक्षित आहे की जिल्हा परिषद रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीने पत्रक आज दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना. तेच तसं पत्रक जर आलं तर मी तुम्हाला कळवतोच. पण त्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी बघा, हॉल तिकीट मात्र तुमचं निघेल आणि हॉल तिकीट निघलं तर तुमची परीक्षा 100% होणार आहे. हॉल तिकीटची लिंक आपण आपल्या RDL अकॅडमी या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेली. या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवली आहे, तिथं जाऊन चेक करा. आपण RDL अकॅडमीमध्ये ती लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर कालचा सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा आहे की कुठल्या जिल्ह्याची परीक्षा होणार, कुठल्या नाही, मी रात्री सांगितलेलं आहे तुम्हाला. तर तुमची परीक्षा होऊ शकते. आता हॉल तिकीट डाउनलोड होताना कोणाला अडचण येते, तर या ठिकाणी बघा, हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत येणाऱ्या अडचणीसंदर्भात संपर्क दिलेला आहे. IBPSचा एक नंबर दिला आहे आणि रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचा एक नंबर दिला आहे. तर हे सुद्धा येईल तुम्हाला, इथं सुद्धा कॉल करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. परंतु आज पत्रक येणं अपेक्षित आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना क्लिअर होईल की ही परीक्षा होणार की नाही. पण हॉल तिकीट मात्र तुम्ही चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला जर हॉल तिकीट निघालं तर तुमची 100% एक्झाम आहे. गाफील कुणी राहू नका, अभ्यास करा. तुमची परीक्षा पुढे जाणार हे 100% निश्चित बिलकुल नाही आहे. कारण आता निवडणूक आयोगाची परवानगी त्या ठिकाणी म्हणजे आक्षेप नसल्याचं त्यांनी सांगितले वरील पत्रामध्ये, त्याच्यामुळे तुमची परीक्षा होऊ शकते. आणि एकूण किती जिल्ह्यांच्या परीक्षा होणार? 21 जिल्ह्यांच्या परीक्षा होणार आहेत. आणि 13 पेसामधले जे जिल्हे आहेत त्यांच्या परीक्षांचं आत्ता कुठलंही शेड्यूल आलेलं नाही. पेसा सोडता बिगर पेसा क्षेत्र 21 जिल्ह्यांच्या या परीक्षा होणार आहेत. लक्षात आले? त्याचबरोबर बघा, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवक भरती 2024ला IBPS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. 1200+ प्रश्नसंख्या असणारी ही टेस्ट सिरीज पूर्णतः IBPS पॅटर्नवरती बेस आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना IBPSमध्ये चांगले गुण घ्यायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घ्यायची आहे, कारण एक्झामला आता 10 दिवस शिल्लक आहेत. आणि मग या 10 दिवसामध्ये या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला किती गुण येत आहेत याचा अभ्यास करून तुम्ही स्वतःमध्ये अभ्यासामध्ये त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि एक्झाममध्ये चांगले मार्क मिळवू शकता. ही टेस्ट सिरीज कशी बघा, याच्यामध्ये 15 पेपर तुम्हाला मिळणार आहेत. 5 फुल लेंथ पेपर आहेत. 5 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुणांचे 5 पेपर असतील. टेक्निकलचे 5 पेपर असतील, तुमचे तांत्रिक घटकाचे आणि नॉन टेक्निकलचे 5 घटक, असे 15 पेपर तुम्हाला 150 रुपयाला मिळतात. मग ही टेस्ट सिरीज कशी जॉईन करू शकता? RDL अकॅडमी हे आपलं ॲप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरला जाऊन RDL अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं.
तिथे तुम्हाला नाव, नंबर आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर लॉग इन केल्यावर स्टोअर या ऑप्शनमध्ये टेस्ट दिसेल, तिथून तुम्ही पेमेंट करून टेस्ट घेऊ शकता. किंवा व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिला. या व्हॉट्सअप क्रमांकावर ग्रामसेवक टेस्ट असा मेसेज पाठवा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. ग्रामसेवक टेस्ट ही पूर्णतः IBPS पॅटर्ननुसार आहे. नक्कीच सोडवा, तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर आरोग्यसेवक 40% आणि 50% यांच्यासाठी सुद्धा आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. सेम प्रोसिजर आहे. RDL अकॅडमीचं ॲप घ्या, तिथे तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आरोग्यसेवक टेस्ट म्हणून, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. बघा, सध्या तरी एक्झामच्या अपडेटबद्दल एवढीच माहिती आहे. संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी सर्वांनी RDL अकॅडमी हे चॅनल जॉईन करा. RDL अकॅडमी हे टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आत्ताच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. टिल देन हॅव अ गुड डे. बाय बाय.